हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलो आहोत पुण्यातील निगडी येथील दुर्गादेवी टेकडीला. तर चला लवकरात लवकर एक्सप्लोर करूया. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात ते उगाचच नाही. पुण्यात खूप सारी ठिकाणं आहेत फिरण्यासारखी. त्यातीलच एक ठिकाण म्हणजे निगडी प्राधिकरण येथील दुर्गादेवी टेकडी. पिंपरी चिंचवड मधील लोकप्रिय ठिकाण. इथे दुर्गादेवीचं मंदिर आहे. इथे फिरायला येताना काही नियम फॉलो करावे लागतात. जसे की येथे कोणत्याही प्रकारच्या व्हेकल किंवा बायसिकल्स अलाउड नाहीयेत. पेट अॅनिमल्स, खाद्यपदार्थ, अल्कोहोल, स्मोकिंग हे पण अलाउड नाहीये. या उद्यानात एंटर करताच तुम्हाला दुर्गादेवी टेकडी तलाव बघायला मिळतो. येथे बरेच सारे बदक स्वच्छंदपणे विहार करताना आपल्याला दिसतात, जे की आजकाल दिसणं फार कठीण झालेलं आहे. सकाळचा उगवता सूर्य, बहरलेला निसर्ग आणि थंडगार हवा, त्याबरोबरच पक्ष्यांची किलबिलाट, हे सर्वच तुमच्या मनाला हळूवार स्पर्श करून जातं. मेडिटेशन, एक्सरसाइज, आउटडोअर गेम्स अशा ॲक्टिव्हिटीजसाठी पुणेकर येथे आवर्जून येत असतात. सुमारे 75 एकरच्या या परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 1,60,000 वृक्षांची लागवड केलेली आहे. त्यामध्ये वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, पळस, गुलमोहर अशा देशी वृक्षांसह औषधी वनस्पतींचे देखील संगोपन केलेलं आहे. आता आपण जाऊया दुर्गा माता मंदिराकडे आणि इकडून असा सरळ रस्ता हा जातो दुर्गादेवी मंदिराकडे. चला. पावसाळा आणि हिवाळा हे दोन मुख्य ऋतू आहेत दुर्गादेवी टेकडीला भेट देण्याचे. या ऋतूंमध्ये या टेकडीचं सौंदर्य काही औरच बघायला मिळतं. ठिकठिकाणी असे डस्टबिन ठेवलेले आहेत. आता आपण दुर्गादेवी मातेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. या मंदिरात तुम्हाला एक वेगळीच एनर्जी फील होते आणि त्यासोबतच मन देखील प्रसन्न होऊन जातं. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवीची तर मूर्ती आहे. समोरच एक छोटासा हवनकुंड आहे. इथे आता पाणी सध्या नाहीये, कदाचित तिथून पाणी वाहत असं जात असेल मंदिराच्या बाजूने. खूप सुंदर. त्या पॉन्ड मध्ये पूर्ण कमळ असतात, पण आता एकही कमळ सध्या इथे नाहीये. हा संपूर्ण परिसर जो आहे तो खूप साऱ्या झाडांनी वेढलेला आहे आणि त्यामुळे वातावरण अगदी फ्रेश आहे, गारगार आहे. हिवाळ्यात तर खूप सुंदर वाटतंय. इथे जिम एरिया आहे. ठिकठिकाणी एक्सरसाइज पॉइंट्स बनवलेले आहेत, वॉशरूम्स आहेत, डस्टबिन आहे, जेणेकरून इथे कुठेही घाण झाली नाही पाहिजे.
मोस्टली लोक इथे जॉगिंग आणि एक्सरसाइज पर्पज साठी येतात. वीकेंड असल्यामुळे आज फार गर्दी आहे. आम्ही सकाळी 7 वाजता आलो होतो आणि आता ऑलमोस्ट 8:30 होत आले आहे. दुर्गा देवीचं आपण दर्शन घेतलेलं आहे. एवढं सुंदर जर क्लायमेट असेल एक्सरसाइज करण्यासाठी तर ऑटोमॅटिकली तुम्ही एक्सरसाइज करण्यासाठी येता आणि एक्सरसाइज करता. बेस्ट एन्व्हायरमेंट आहे, फुल ऑफ ऑक्सिजन. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा खूप थंडी असायची, पण आता एवढं फिरून झाल्यानंतर ना ऑटोमॅटिकली गरम व्हायला लागलं, थंडीच लागत नाही. खूप मोठा एरिया आहे, जिकडे जाल तिकडे रस्ता संपत नाहीये. चालतच चाललोय पण आता थकायला झालं, थोडासा रेस्ट घेऊया. खेळण्यांचा वापर जो तो फक्त 12 वर्षांच्या खालच्या मुलांसाठी आहे. आणि इथे आमची चिंटुकली देवांशी खेळते. इथे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार फार केलेला आहे, जसं की ठिकठिकाणी बसण्यासाठी बेंचेस अरेंज केलेले आहेत, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधा आहे, पिण्याचे पाणी आहे, वॉशरूम्स आहे. सो ओव्हरऑल जर तुम्ही इथे येत असाल तर बिंदास या, काही टेन्शन नाहीये, बेस्ट आहे. दुर्गा देवी टेकडीच्या बाहेर तुम्हाला असे बरेच सारे स्टॉल्स बघायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला खाद्यपदार्थ आणि भाजीपाला, फळं यांचे देखील स्टॉल्स बघायला मिळतात. शिवाय फूड मसाज देखील तिथे अवेलेबल असतो. या ठिकाणी मस्त फिरून झाल्यावर आम्ही इकडची फेमस अशी हर्बल टी ट्राय केली, जी की खूपच भारी होती. हर्बल टी मुळे माइंड एकदम रिफ्रेश झाला. त्यानंतर आम्ही ट्राय केली इकडची पौष्टिक अशी इडली, जी की पर पीस 10 रुपीज होती. इडलीमध्ये नाचणी, पालक, बीटरूट आणि आपली नॉर्मल स्टीम इडली असे पौष्टिक ऑप्शन्स अवेलेबल होते. ओके गाइज, लेट्स एंड आवर व्हिडिओ हिअर. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर नक्की क्लिक करा. थँक्यू.